नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण काल पल्लवी हॉटेलमध्ये थांबलो होतो. तर मी तुमचा लाडका ब्लॉग राहणार. तर मग काय आपण तिथून निघलो होतो तिसरा पारा 6 वाजल्यानंतर, कारण वातावरण जरा शांत झालं होतं, ऊन पडलं होतं. मग काय बेगी निघलो. तर हा आहे भावांनो छत्रपती संभाजीनगरचा बायपास. तर मस्तपैकी आम्ही डोंगराचा नजारा घेत आणि आनंद घेत चाललो होतो. तर भावांनो पावसाळ्यात हे नजारा एकदम नातखोळा दिसतो. मग काय आम्ही आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे एवढं काही नाही. तर मग संध्याकाळी सोनजोतवर आपण गाडी काढली. मग काय आपल्या जायचं हांडेवाडीला. मग आपण गाडी चालू बसलो होतो मस्तपैकी नातखोळ्यामध्ये. तसं आपण मग सोप्याचा टोल नाका पास केला मस्त 5-20 करून मग आपल्याला पुण्यामध्ये यायला वाजलं तर सकाळच्या 5. कसं काय दिसते भावांना पुण्याच्या लोकांना. मग काय विषय नव्हता राहिला, पुण्यामध्ये आपण आपल्या जवळ. तर मग काय आपल्याला मग सकाळी आपण मस्तपैकी फ्रेश झालो. मग नाश्ता करायला निघलो होतो मस्तपैकी. फायनली आपली गाडी खाली करण्यासाठी घेतली होती. आज आमचं नशीब चांगलं होतं, कारण लवकरच गाडी आपली खाली करण्यासाठी घेतली होती. मग काय गाडी बिडी खाली करून बाहेर काढली. मग मस्तपैकी बत्ते लावून घेतले. ऊन पण खूप होतं, पण काय काम करणं हे महत्त्वाचं होतं. मग काय बत्ते लावले. तोपर्यंत आपले कारकेलचा जोडीदार भेटला होता. तर बत्ता मालकात झाली गेली चाळी चालू. मग काय मस्तपैकी आम्ही निघलो. तर इथं पुण्यामध्ये रस्त्याचे काम चालू आहेत, त्याच्यामुळे गाड्या जरा सावकाश चालवतात. मग आपण आलो करंबोली सर्कलपाशी. तिथं मग काही विशेष नव्हता, कारण इथं पोलीस संरक्षण असल्यामुळे काही जास्त काही नव्हतं. मोर आल्यात मग काय आपण नगर बायपासला थांबलो होतो, कारण आपल्याला आज माल नव्हता. तर मग माल नव्हता, मग गाडीचं काम करून घ्यायचं होतं. मग काय मस्तपैकी गाडीचं ऑइल बिल चेंज केलं, कारण गाडीचं ऑइल खराब झालं. मालक लागलं मग हँडल मारायला, मग नादच नाही राहिला. मग काय ऑइल बिल काढलं. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये.